नमस्कार, विशाल शिंगवी, शिंगवी ज्वेलर्स, सर्जेपुरा, अहमदनगर. गोल्ड परचेस करताना ज्या वेळेस आपण रेट पाहायला जातो, नुसता रेट ज्यावेळेस पाहतोय आपण त्यावेळेस 24 कॅरेटचा रेट पाहणं गरजेचं हे ऍग्री आहे. कारण त्याला मेकिंग चार्जेस जे आहेत ते नॉमिनल आहेत. एक 500 रुपये 200 रुपये अशी नॉमिनल मेकिंग चार्जेस असतात. 10 ग्रॅमचं मी कॅल्क्युलेशन समजू शकतोय. तर ज्या वेळेस 22 कॅरेटचा रेट पाहतोय तर 22 कॅरेटचा रेट एका शॉपमध्ये जर सांगितलं जातोय 65,000, एका शॉपमध्ये सांगितलं जातोय 67,000, एका शॉपमध्ये सांगितलं 66,000, असं एक अजम्पशन करूया आपण. आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं ते समजून सांग. जर 65,000 रुपये रेट सांगितलाय पण मेकिंग चार्जेस 18% सांगितली आणि त्याच्यावरती 3% जीएसटी, त्याची टोटल किती आहे? त्याच्यानंतर 65,000चा हा कॅल्क्युलेशन आला, 67,000चा पहा. आणि शिंगवी ज्वेलर्स मध्ये समजा 67,000 आपण हायर साईडला पकडू, एक रेट सांगितलं 22 कॅरेट, 67,000 हा भाव झाला, प्लस 6.9% मेकिंग चार्जेस झाली, प्लस 3% जीएसटी झालं. तर याचं कॅल्क्युलेशन काढा, 10 ग्रॅमला किती खर्च आला त्याच्यावर मग गोल्ड परचेस करा. HYD नंबर तर आहेच, तो आपल्याला पाहायचाच आहे. आणि गोल्ड परचेस करताना फायनल टोटल तुमच्या खिशातनं 10 ग्रॅमसाठी किती खर्च येतो हे पाहणं गरजेचं आहे. थँक्यू.